पडला आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार. आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार. आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार. अग काय झालं महाराज, झालं काय? विंचू चावला हो, काम क्रोध विंचू चावला. जुई चावलाचा भाऊ वाटतं. बरोबर. अरे जुई चावल्याचा भाऊ नाही रे. चावला बरं, काम चावला. तुम्ही काळी घातली असन बिळात. अरे तसं नव्हे रे. काम क्रोध विंचू चावला समधाम अंगाशी आला. आता तुम्ही काडी घातली असेल बिळात तर गोष्ट अंगाशी येणारच. अरे तसं नव्हे रे. काम क्रोध याचा विंचू आपल्याला चावलेला आहे आणि त्याचा घाम अंगाशी आलेला आहे आणि त्याने माझा प्राण चालला. पण महाराज, अरे विंचू चावला. हो महाराज. अग विंचू चावला. काय नाही करू. विंचू चावला. कुणाला सांगू. विंचू चावला. देवा रे देवा. विंचू चावला. हो. मनुष्य इंद्रिय अति दारुण. ऐका, मला दारू बद्दल सांगताय. मध्य रात्री अति दारुण मनुष्य टाट होतो. मनुष्य इंद्रिय अति दारुण. माझ्या लक्षात आलं. काय? मनुष्य दारू पितो आणि त्याला इंगी येते. अरे इंगळी. अरे दारू म्हणजे ती दारू नव्हे रे. दारू म्हणजे भयंकर. भयंकर म्हणजे काय? भयंकर म्हणजे अति भयंकर. अति भयंकर म्हणजे काय? अति भयंकर म्हणजे महाभयंकर. महाभयंकर म्हणजे काय? महाभयंकर म्हणजे फार भयंकर. फार भयंकर म्हणजे काय? अरे फार भयंकर म्हणजे मायादार भयंकर. आता मी एवढा तापलोय की तुमच्या दोघांचे दात पडल्यावर जेवढा त्रास होईल ना तेवढा भयंकर तापलोय. अरे बुवा, पुढं बोला. मनुष्य इंद्रियेची दारुण मग नांगा मारिला तिनं. तिनं म्हणजे तिनं नव्हे रे. आम्ही कुठं म्हणतोय तिनं? आम्ही म्हणतोय 1 2 3. कसं फसवलं? अरे तिनं म्हणजे त्या इंगळीनं. इंगळी म्हणजे तात्या इंगळीची बायको ना. अरे इंगळी म्हणजे तात्या इंगळीची बायको नाही. इंगळी म्हणजे मोठा विंचू. आता साधारण साईज सांगा. साधारण साईज तुझा एवढा. म्हणजे स्टँडर्ड दिसतो विंचू. मला सांगा, विंचू जर बुवा सारखा दिसला असता तर कसा दिसला असता? एकदम चकचकी. अरे बुवाच्या मागं लागू नका र. बुवाच्या मागं लागू नका. बुवा भारूड म्हणा बघू. माझ्याशिवाय सगळे गप्प बसा. मनुष्य इंद्रियेची दारुण मध नांगा मारिला तिनं. सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची. अरे विंचू चावला. हो महाराज. अग काय नाही करू. विंचू चावला.